घेऊन खरं तर हा आपल्या समोर हा कार्यक्रम आपण करत आहोत. एक छोटा गाव आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतर आपण जगभर कसे पोहोचू शकतो, तर आपल्या सगळ्यांचं प्रेम जेव्हा मिळेल तेव्हाच पोहोचू शकतो. तर हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे. तर आपण जर इतकं प्रेम जर आम्हाला दिलं नाही तर आम्ही सहज लोकांपर्यंत पोहोचू नाही शकत. अनेक साहित्य आहे. आमचा एक म्हणजे पावा याने अनेक वेळा सांगितलंय की जर मला याच्या पुढे जर काय करायचं असेल तर हे जे संगीत आहे, हे जे बुद्धांचे साहित्य आहे ते संगीतमय करून ज्या जगासमोर आणायचं आहे. आणि म्हणून हा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. मी आपल्या सगळ्यांना विचार करायला लावेन की आपल्या कुटुंबामध्ये आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण संस्कार करतो. तर हे बाल संस्कार तर अशा विचारांनी जर झाले, या गाण्यांच्या माध्यमातून संगीतमय प्रवासातून झाले तर नक्कीच एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांना मिळेल, वेगळा ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल असं आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच आजच्या या प्रसंगी माता त्यागमूर्ती रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त खरं तर आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि त्यांना अभिवादन करेन. खरंच आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला बोलावलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन, आपल्याला आभार व्यक्त करेन. धन्यवाद. विशेषतः नवीनजी गायकवाड, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद जाधवजी. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण धम्मविचार वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून आपण ऐकण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न केला. आपण सुखापासून सुरुवात केली, मग श्रद्धा आणि पवित्रता, आणि यानंतर आता तुमच्या समोर आम्ही काय सादर करणार. तर इथे तुम्हाला एक इंस्ट्रूमेंट दिसत आहे. इट इज कॉल्ड हैंड पेन. हैंड पेन ये जो इंस्ट्रूमेंट है, इसे मेडिटेशन के लिए, ध्यान के लिए विशेष तौर पर इसका उपयोग किया जाता है. क्योंकि जब आप इसको ट्यून करते हैं तो कहीं ना कहीं आप खुद और आपके विचार खुद वो ट्यून हो जाते हैं. तो विशेष तौर पर मंच के कार्यक्रमों में इसका प्रयोग करना इतना आसान नहीं होता, लेकिन पावा वो करते हैं और उसके माध्यम से जो डिवाइन चैंट्स है वो सबके सामने प्रस्तुत करते हैं. उसका एक अलग पूरे 2-2.5 घंटे का प्रोग्राम है सिर्फ चैंट्स का. लेकिन यहाँ क्योंकि उतना समय नहीं है, वैसे भी हमें देर हो चुकी है, तो एक छोटी सी झलक सिर्फ हम दिखाएंगे. वो जो डिवाइन चैंट्स है उनकी क्या पावर है, वो एक स्पिरिचुअल पावर जो है उसकी एक छोटी सी झलक उस शक्ति की हम आपको दिखाएंगे यहाँ पर चैंट्स के माध्यम से हैंड पेन का प्रयोग करते हुए. I will start with Bliss of Nirvana, जो जय मंगल अट्ठ गाता है. वो हम करेंगे.
भीनी मितसायुधन्तं गिरिमेखलं उदितघोर ससेनमारं दानाधिधर्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मारातिरेकमभियु जित साबरती घोरं पनाल वकमख मथधयख कंति सुरंत विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नारागिरि गजवरं अतिनाथभूतं दावकीचकमसैव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सुदारुणन्तं भावन्तिनु जनपदं लीमालवन्तं विधिविसङ्कतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं
गच्छामि Thank you so much. This was a very small presentation. We have a 2-hour show for special chanting only. So this is a small presentation. Thank you so much.